मुंबईत लागलेल्या आगीचा अहवाल आठवड्याभरात येणार, संपूर्ण स्टेज हटवलं, जळालेल्या 2 अवाढव्य क्रेन्स हलवण्याचं मोठं आव्हान। कार्यक्रमाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विजक्राफ्टनं काढलं निवेदन, सर्व नियम पाळल्याचा केला दावा। मुंबईत रिक्षा चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल, प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टनं सोडल्या जादा बसेस। संपानं त्रस्त मुंबईकरांसाठी इलेक्ट्रिक बाईक्सची सोय, गो ग्रीन लॉजिस्टिक कंपनी मुंबईकरांच्या मदतीला। कोल्हापुरातल्या एसटी चालकाचा स्टेअरिंगवरच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, बस झाडावर आदळून 25 पेक्षाही जास्त प्रवासी जखमी। अफजल गुरुला पाठिंबा देणाऱ्यांना सहानुभूती दाखवणं हे कोणतं राष्ट्रप्रेम? अमित शहांचा राहुल गांधींना खडा सवाल। जेएनयूमध्ये तणाव कायम, कुलगुरूंनी केलं शांततेचं आवाहन। विद्यार्थी युनियनचा नेता कन्हैया कुमारला आज कोर्टात करणार हजर। काँग्रेसला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का, लोकसभेत विरोधी पक्षनेते पदासाठीची काँग्रेसची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सियाचीनच्या 9 शहीद जवानांचं पार्थिव दिल्लीत दाखल, लष्करानं दिली सलामी, सुनील सूर्यवंशींचं पार्थिव साताऱ्यात आणणार। कुपवाडामध्ये शहीद झालेल्या शंकर शिंदेंवर अंत्यसंस्कार, कर्नाटकच्या सहदेव मोरेंनाही दिला अखेरचा सलाम।